ममता बॅनर्जींचा पक्ष आपोआप फुटत नाहीये, त्याला पद्धतशीरपणे फोडलं जातंय. पक्षात फूट पाडण्याची ताकद ऋतुव्रत बॅनर्जी यांच्यामध्ये नाही. सध्या जी संख्या सांगितली जाते तेवढे आमदार फोडण्याची ताकद त्या माणसाकडे नाही. हे वक्तव्य आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं. बुधवारी 3 जूनला पश्चिम बंगालच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. 28 वर्षांपूर्वी ममता बॅनर्जींनी स्थापन केलेल्या तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली. तृणमूलचे आमदार ऋतुव्रत बॅनर्जी यांनी स्वतःचा वेगळा गट स्थापन केला असून आपल्याला टीएमसीच्या 60 आमदारांचं समर्थन असल्याचा दावा त्यांनी केलाय. बुधवारी त्यांनी विधानसभा अध्यक्ष रथिंद्र बोस यांची भेट घेतली. ऋतुव्रत यांनी स्वतःला विधिमंडळ पक्षाचा नेता घोषित करणारं पत्र सादर केलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मान्यताही दिली. थोडक्यात काय तर आता ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा ताबा ऋतुव्रत बॅनर्जी यांच्याकडे आलाय. महत्वाचं म्हणजे एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अनेक नेते आज ऋतुव्रत बॅनर्जी यांना साथ देत आहेत. पण हे सगळं घडलं कसं? कारण फक्त 10 दिवसांपूर्वी ऋतुव्रत बॅनर्जी हे नाव पश्चिम बंगालच्या बाहेर कोणालाही माहीत नव्हतं. मग त्यांनी ममता बॅनर्जींसारख्या एवढ्या ताकदवान नेत्याचा पक्ष कसा फोडला? ऋतुव्रत बॅनर्जी नेमके आहेत कोण? त्यांची ताकद किती? ते स्वतः हे सगळं करतायत की त्यांच्या पाठीशी कोणाचा तरी हात आहे? समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सुरुवातीला ममता बॅनर्जींचा पक्ष नेमका फुटला कसा ते समजून घेऊ. या सगळ्याला सुरुवात झाली 22 मेला राजधानी दिल्लीत झालेल्या एका भेटीपासून. ही भेट झाली होती तृणमूल काँग्रेसचे आमदार ऋतुव्रत बॅनर्जी आणि पश्चिम बंगालचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यात. या भेटीनंतर पुढच्या 13 दिवसात तृणमूल काँग्रेसमध्ये 2 गट पडले. खरं तर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यापासूनच पक्षात अंतर्गत मतभेद दिसून येत होते. तृणमूलच्या अनेक आमदारांना असं वाटत होतं की पक्षात ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जींचा हस्तक्षेप प्रमाणाच्या बाहेर वाढतोय. ऋतुव्रत बॅनर्जी यांच्यासोबत या बंडाचं नेतृत्व करणारे आमदार संदीपान सहा यांनीही या बाबतीत एक मोठा दावा केलाय. ते म्हणाले, पक्षात कोणालाही अभिषेक बॅनर्जी यांच्या विरुद्ध बोलण्याची परवानगी नव्हती. टीएमसीचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही अभिषेक बॅनर्जींचं कौतुक करण्याचे आदेश आम्हाला देण्यात आले होते, असा दावा सहा यांनी केलाय. ते असंही म्हणाले की निवडणुकीतल्या पराभवानंतर जेव्हा आम्ही पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहिलो तेव्हा सगळ्या आमदारांना स्पष्ट आदेश देण्यात आला, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर कोणीही टीका करायची नाही, प्रत्येकानं उभं राहून त्यांचा आदर करायला हवा, अशा सूचना देण्यात आल्या. या सूचना अशा नेत्यांनाही देण्यात आल्या होत्या जे अभिषेक बॅनर्जी तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याच्या आधीपासून तृणमूल काँग्रेसचा भाग आहेत. हा आमच्या सगळ्यांसाठी ब्रेकिंग पॉइंट होता, असं संदीपान सहा यांनी म्हणलंय. मुळात तृणमूल काँग्रेसच्या ज्या आमदारांनी बंड केलंय त्या सर्वांचा राग अभिषेक बॅनर्जी यांच्यावरच आहे. ममता बॅनर्जी या फार मोठ्या नेत्या आहेत, त्यांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे, पण आमचा अभिषेक बॅनर्जींशी काहीही देणं घेणं नाही, असं सूर या बंडखोर आमदारांचा आहे. खरं तर शिवसेनेत जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं होतं तेव्हा शिंदेच्या आमदारांनी खासदार संजय राऊत यांना टार्गेट केलेलं. या आमदारांना संजय राऊत यांचा पक्षातला वाढता प्रभाव मान्य नव्हता. हेच आता अभिषेक बॅनर्जी यांच्या सोबत घडतंय. ममता बॅनर्जींनी अभिषेक बॅनर्जींना आपला उत्तराधिकारी घोषित केलंय, पण पक्षाच्या बहुतेक नेत्यांना त्यांचं नेतृत्वच मान्य नाही. सुवेंदू अधिकारी हे एकेकाळी ममता बॅनर्जींचे अत्यंत खास नेते होते. त्यांना ममता बॅनर्जींचा राईट हँड मानलं जायचं. पण सुवेंदू यांनी 2020 साली तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामागचं मोठं कारण अभिषेक बॅनर्जी यांच्या सोबतचे मतभेद असल्याचं सांगितलं जातं. पण आता जेव्हा पक्षात फूट पडले तेव्हा सगळ्या बंडखोर आमदारांनी एका सुरात अभिषेक बॅनर्जींचं नाव घेतलंय. पण महत्वाचा प्रश्न म्हणजे या बंडखोर आमदारांचं नेतृत्व ऋतुव्रत बॅनर्जी यांच्याकडे कसं आलं? ते नक्की आहेत कोण? त्यांची पक्षात ताकद किती आहे ते समजून घेऊ. 16 वर्षीय ऋतुव्रत बॅनर्जी हे काही मूळचे तृणमूल काँग्रेसचे नाहीत. त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात कम्युनिस्ट पक्षामधून केली. कोलकात्याच्या एका बंगाली कुटुंबातून येणारे ऋतुव्रत बॅनर्जी हे कॉलेजमध्ये असताना एसएफआयचे सदस्य बनले. एसएफआय म्हणजे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया. ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्टुडंट विंग आहे जी विद्यार्थी राजकारणामध्ये सक्रिय आहे. 1990च्या दशकात एसएफआयच्या माध्यमातून आपलं पॉलिटिकल करिअर सुरू करणाऱ्या ऋतुव्रत यांनी आशुतोष कॉलेज विद्यार्थी संघटनेचे सेक्रेटरी जनरल म्हणून काम पाहिले. ऋतुव्रत बॅनर्जी यांच्याकडे सुरुवातीपासूनच संघटनात्मक कौशल्य आहे. त्या जोरावर ते 2008 मध्ये एसएफआयचे नॅशनल सेक्रेटरी बनले.
तोपर्यंत त्यांनी सीपीएम मध्ये एक प्रमुख युवा चेहरा म्हणून आपलं स्थान बळकट केलं. त्या काळी पश्चिम बंगालमध्ये सीपीएमची सत्ता होती. याच काळात रुद्रप्रत बॅनर्जी यांचे बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासारख्या सीपीएमच्या ज्येष्ठ नेत्यांशी जवळचे संबंध तयार झाले. पुढे बुद्धदेव भट्टाचार्य पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले आणि या दोघांमधले संबंध आणखी जवळचे झाले. 2011 साली सीपीएमचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने निवडणूक जिंकली आणि त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या कोलकाता दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सीपीएमने रुद्रप्रत बॅनर्जी यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, पण पक्षानं त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवला. पुढे 2014 साली सीपीएमने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. त्यावेळी रुद्रप्रत बॅनर्जी यांचं वय होतं फक्त 34 वर्ष. बॅनर्जी यांच्याकडे कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता म्हणून पाहिलं जात होतं, पण त्याच काळात त्यांच्यात आणि पक्षात मतभेद निर्माण व्हायला लागले. कम्युनिस्ट पक्षानं बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सक्रिय राजकारणातून जवळपास निवृत्ती घेतली. पक्षातल्या इतर नेत्यांशी रुद्रप्रत बॅनर्जी यांचं फारसं कधी पटलं नाही आणि ते हळूहळू कम्युनिस्ट पक्षापासून दूर व्हायला लागले. याच काळात त्यांचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत होते, ज्यामध्ये ते महागडं घड्याळ, महागडे पेन यांचा वापर करताना दिसत होते. कम्युनिस्ट नेत्यांना त्यांची ही जीवनशैली मान्य नव्हती, त्यामुळे त्यांचे पक्षांतर्गत खटके उडायला लागले. त्या काळी रुद्रप्रत बॅनर्जी हे कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वावर सातत्यानं टीका करत होते. शेवटी राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर फक्त 3 वर्षात कम्युनिस्ट पार्टीनं त्यांना पक्षातून निलंबित केलं. कम्युनिस्ट पार्टीतून हकालपट्टी झाल्यानंतर रुद्रप्रत बॅनर्जी यांनी एका मुलाखतीत पक्षाच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. त्यांचं म्हणणं होतं ते पक्षाविरुद्ध नाहीत, त्यांचा विरोध प्रकाश करात, वृंदा करात यांच्यासारख्या नेत्यांना आहे. सीपीएम मधून हकालपट्टी झाल्यानंतर रुद्रप्रत बॅनर्जी यांनी काही काळ ब्रेक घेतला. त्यानंतर 2018 साली त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलमध्ये प्रवेश करताच बॅनर्जी यांचं पॉलिटिकल करिअर सुसाट वेगाने धावायला लागलं. सुरुवातीला त्यांच्याकडे पक्षाच्या कामगार संघटनेचं नेतृत्व सोपवण्यात आलं. नंतर त्यांना राज्यसभेवरही पाठवण्यात आलं. तृणमूल काँग्रेसमध्ये रुद्रप्रत बॅनर्जी यांनी फार कमी काळात ममता बॅनर्जी यांच्याशी जवळचे संबंध निर्माण केले. सुरुवातीला ते फारसे चर्चेत नव्हते, पण हळूहळू ते पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या जवळ जायला लागले. तृणमूलने डिसेंबर 2024 मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवलं. एप्रिल 2026 पर्यंत ते राज्यसभेचे खासदार होते, पण ममता बॅनर्जींनी त्यांना विधानसभा निवडणूक लढवायला सांगितली. नुकताच झालेल्या निवडणुकीत त्यांना हावडा जिल्ह्यातून तृणमूलची उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत भाजपची जोरदार लाट असतानाही रुद्रप्रत बॅनर्जी यांनी निवडणूक जिंकली आणि ते आमदार झाले. आता त्यांच्याच नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. तृणमूलमधून बाहेर पडलेल्या इतर नेत्यांप्रमाणेच रुद्रप्रत बॅनर्जी यांचे अभिषेक बॅनर्जी यांच्याशी मतभेद आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी नाव न घेता अभिषेक बॅनर्जींवर टीका केली होती. तृणमूलचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांचा तळागाळातल्या जनतेशी संपर्क तुटलाय. एक व्यक्ती पक्षाचा कारभार एखाद्या कॉर्पोरेट संस्थेप्रमाणे चालवत आहे, यामुळे जनतेनं त्याला स्वीकारलं नाही असं ते म्हणाले होते. त्यांचा इशारा अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे होता हे स्पष्ट आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 2024 मध्ये रुद्रप्रत बॅनर्जी यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी अभिषेक बॅनर्जींचं बरंच कौतुक केलं होतं, पण आता तेच अभिषेक बॅनर्जी रुद्रप्रत बॅनर्जी यांच्या बंडाचं कारण ठरल्याचं सांगितलं जातंय. अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की रुद्रप्रत बॅनर्जी हे सुरुवातीपासूनच अत्यंत महत्वाकांक्षी राहिलेत, त्यामुळे त्यांचे कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाशी मतभेद झाले. हीच महत्वाकांक्षा त्यांच्यात आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यात झालेल्या संघर्षाचं कारण आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जींचं वर्चस्व असल्यामुळे आपला प्रभाव निर्माण होणार नाही हे रुद्रप्रत बॅनर्जी यांच्या लक्षात आलं. त्यामुळेच त्यांनी पक्षात बंडाचं पाऊल उचललं. बंडानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सध्या भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नच नाही. मी अजूनही तृणमूल काँग्रेसचा भाग आहे आणि पक्षासाठी काम करत राहणार आहे. या बंडानंतर रुद्रप्रत बॅनर्जी यांनी स्वतःला विरोधी पक्षनेता घोषित केलंय. यावरून त्यांची महत्वाकांक्षा किती मोठी आहे हे लक्षात येतं. पण मेन मुद्दा असा आहे की तृणमूल काँग्रेसमधली ही फूट पश्चिम बंगालचं राजकारण पूर्णपणे बदलून टाकणारी आहे. ज्या ममता बॅनर्जींनी सलग 15 वर्ष राज्यात सत्ता गाजवली, त्यांच्या हातून आता पक्षच गेलाय. आता रुद्रप्रत बॅनर्जी पक्षाबाबत पुढे काय निर्णय घेतात, ते तृणमूल काँग्रेसचं नेतृत्व करतात की भाजपमध्ये सामील होतात हे पाहणं महत्वाचं आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? रुद्रप्रत बॅनर्जी यांचा बंडखोरीचा निर्णय योग्य आहे का?
तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.